एखादी भिंत चालू शकते का? नाही ना. पण 700 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक भिंत चालली आणि ती चालवली होती एका 16 वर्षाच्या बालयोगी संताने, संत ज्ञानेश्वरांनी. ही भिंत फक्त चालली नाही, तिनं संपूर्ण समाजाचा विचारच बदलून टाकला. काय होता तो प्रसंग? कोण होते ते साक्षीदार? नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन गाथेच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आज जाणार आहोत थेट पैठणमध्ये. पैठण हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर मध्ये संत माऊलींच्या जन्मस्थानापासून म्हणजे आपेगाव या गावापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याचप्रमाणे आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीकिनारी वसलेले एक छोटेसे गाव होते. याच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज एकदा भावंडासोबत मुक्कामाला आले होते. ज्ञानेश्वरीचे लेखन केल्यामुळे त्यांची कीर्ती योग पुरुष म्हणून 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या योग सम्राट चांगदेवाच्या कानी आले. ज्ञानेश्वरांचे योग सामर्थ्य ऐकून त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. अष्टसिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचा अहंकार आला होता. त्यामुळे त्यांनी आळंदीला जाताना वाघाला आपले वाहन बनवले, हातात सापाचा चाबूक केला आणि